नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण एमपीसी मार्फत गट क च्या एकूण 57 प्लस जागेची भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि 3008 जागा ज्या नव्याने या ठिकाणी ॲड केलेल्या आहे यामध्ये तलाठीची पण पोस्ट असणार आहे। तर बरेचसे विद्यार्थ्यांनी अगोदर अर्ज भरलेला आहे। त्या विद्यार्थ्याला हा प्रश्न पडलेला की त्यांना पुन्हा या ठिकाणी अर्ज भरायचा का, की त्यांना हे ऑप्शन कशा प्रकारे मिळणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। जर तुम्ही एमपीसी घटकाचा अर्ज अगोदर भरला असेल म्हणजे तलाठी भरती येण्याच्या अगोदर भरला असेल तर तुम्हाला तलाठी पद हे आता आपोआपच मिळणार आहे आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला आता तलाठीचं ऑप्शन पण पाहायला मिळणार आहे। म्हणजे जे तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला तलाठीचं ऑप्शन आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन आणि टायपिंग झालेलं आहे त्यांना ह्या सर्व पोस्ट मिळणार आहे। कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, लिपिक टंकन लेखनच्या सर्व पोस्ट, ठीक आहे। आता ज्या नवीन ॲड झालेल्या त्या पण त्याला या ठिकाणी मिळालेले आहे। आता बघा तलाठीचं आलेलं आहे, यांनी अगोदर आपला अर्ज भरलेला होता तर त्यांना आता तलाठीचं ऑप्शन पाहायला मिळणार आहे। प्रेफरन्समध्ये तुम्हाला तलाठी पाहायला मिळणार एवढं लक्षात ठेवायचं। कारण आता हे जे आहे मित्रांनो हे आता जाहीर करण्यात आलेलं आहे, म्हणजे आजच विद्यार्थ्यांना हे पाहायला मिळणार आहे। अगोदर हे पाहायला मिळालं नव्हतं। जर तुम्ही अगोदर अर्ज भरला असेल तर आपले प्रेफरन्स या ठिकाणी चेक करून घ्यायचे, प्रिंटआउट काढून घ्यायची, तुम्हाला तलाठी मिळालेला आहे की नाही मिळालेला आहे। तर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांना या ठिकाणी 3-4 पोस्ट मिळणार आहे। यामध्ये तलाठी पण असणार आहे, तांत्रिक सहाय्यक पण असणार आहे, आणखी 2-3 पोस्ट नव्याने ॲड करण्यात आलेल्या आहे, म्हणजे जसं की स्टोअर कीपर, सहाय्यक अधीक्षक हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर। ठीक आहे मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। जर तुम्ही गटकाचा अर्ज अगोदर भरला असेल आता आपण नव्याने प्रिंट काढून घ्या आणि तुम्हाला संपूर्ण प्रेफरन्स पाहायला मिळणार आहे, ठीक आहे। जर तुमचं टायपिंग असेल तर हे 7 प्रेफरन्स पाहायला मिळेल, जर तुमचं ग्रॅज्युएशन असेल फक्त तुम्हाला या ठिकाणी 4 प्रेफरन्स पाहायला मिळणार आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्याला हा प्रश्न पडलेला होता की आम्ही अगोदर गटकाचा अर्ज भरलेला होता पण आम्हाला तलाठी यामध्ये कशा प्रकारे ॲड करता येईल, कशा प्रकारे अप्लाय करता येईल। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी काही करण्याची गरज नव्हती। हे तुम्हाला प्रेफरन्स जे हे आपोआपच आता लॉक करण्यात आलेले आहे। तुम्ही आपली नवीन प्रिंटआउट काढू शकता, तुम्हाला हे संपूर्ण प्रेफरन्स पाहायला मिळणार आहे, ठीक आहे मित्रांनो। जर तुम्ही आतापर्यंत आपला अर्ज भरला असेल तर लवकर आपला अर्ज भरून घ्या। 5 ऑगस्ट अशी अंतिम तारीख आहे। त्या व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।